आज मी फक्त 15 मिनिटांमध्ये बटाट्याचे फ्राईज बनवलेले आहेत. मोठी माणसंच काय तर छोटी मुलं सुद्धा हे आवडीने खातील. एकदम सुपर टेस्टी, क्रंची आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. या रेसिपीसाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. सर्वात आधी आपण हे पाण्यामध्ये 2-3 वेळा चांगले धुवून घेणार आहोत. म्हणजे या बटाट्यांना लागलेली सर्व माती निघून जाईल. धुवून झाल्यानंतर आपण या बटाट्यांचे सालीसकटच काप करून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता मोठ्या मोठ्या आकाराचे असे पीसेस करायचे आहेत. तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुम्ही पीसेस करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता मी अशा प्रकारे पीसेस केलेले आहेत. आता अशाच प्रकारे मी राहिलेल्या बटाट्यांचे पीसेस करून घेतलेले आहेत. इथे मी गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता या पाण्यामध्ये सर्व बटाट्याचे पीसेस घालायचे आहेत. सोबतच या बटाट्यांच्या प्रमाणानुसार इथे मीठ घातलेलं आहे. मीठ आता पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आता हे बटाट्याचे पीसेस 10 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत. बटाटे शिजत आहेत तोपर्यंत एका भांड्यामध्ये मी एक छोटी अर्धी वाटी मी मैदा घेतलेला आहे. सोबतच तेवढ्याच प्रमाणामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. यामध्ये आता एक मोठा चमचा ऑरिगॅनो आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये चिली फ्लेक्स घालायचा आहे. सोबत इथे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि इथे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालत आहे. आता हे सर्व पदार्थ विस्करच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत आणि पुन्हा मिक्स करून घेणार आहोत. आता पाणी मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आणि थोडंसं आणखीन पाणी घालून हे मिश्रण घट्टसर मिक्स करून घेणार आहोत. आता मिक्स करून झालेलं आहे आणि तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता 10 मिनिटानंतर बटाट्याचे पीसेस चांगले शिजलेले आहेत. हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर हे सर्व पीसेस फॅन खाली 1 मिनिटासाठी थंड करून घेऊयात. तोपर्यंत गॅसवरती मी कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता बटाट्याचे पीसेस बऱ्यापैकी थंड झालेले आहेत. यामध्ये आपण अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घालूयात आणि या बटाट्यांना कोटिंग करून घेऊयात. अशा प्रकारे हलक्या हाताने मिक्स करून कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग या पीसेसला करून घ्यायचं आहे. कोटिंग करून झाल्यानंतर बटाट्याचा पीस असा घ्यायचा आहे. आपण जे बॅटर बनवलं होतं त्यामध्ये डीप करून अशा प्रकारे या बॅटरचं कोटिंग या पीसेसला करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपण इतर पीसेस सुद्धा कोट करून घेऊयात. आता कढईतलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये एक एक पीस सोडायचा आहे. तेलामध्ये बसतील एवढे पीसेस सोडून 1 ते 2 मिनिट पीसेस आपण तळून घेणार आहोत. बटाट्याचे पीसेस ऑलरेडी आपले शिजलेले आहेत. यामुळे जास्त वेळ तळण्याची काहीही गरज नाही. फक्त वरून जे आपण कोटिंग केलेलं आहे ते कुरकुरीत होईल एवढंच तळून घ्यायचं आहे. पीसेस तेलामध्ये घातल्यानंतर अर्ध्या मिनिटांनी अशा प्रकारे सतत हलवत राहून 1 ते 2 मिनिट तळून घेऊयात. तळून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता किती छान गोल्डन ब्राऊन असा कलर या पीसेसला आलेला आहे. आता हे पीसेस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि इतर राहिलेले पीसेस तळून घेऊयात. सर्व पीसेस तळून झाल्यानंतर इथे आपले फ्राईज तयार आहेत. एकदम गरमागरम, बाहेरून क्रंची, आतून सॉफ्ट असे हे टेस्टी फ्राईज तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर चाट मसाला आवडत असेल तर या फ्राईजवरती तुम्ही थोडासा भुरभुरू शकता आणि अशा प्रकारे टोमॅटो सॉस किंवा इतर कोणत्याही सॉससोबत तुम्ही या फ्राईजचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.